दिवसापासून त्यांनी माझ्याशी संबंध तोडले ना, त्यानंतर एकही दिवस असा गेला नाही की मला आई बाबांची आठवण आली नाही. त्यांनाही माझी आठवण येत असेल नक्कीच, पण तेही हट्टी आहेत ना, तुझ्या मम्मा सारखे. मग तुम्ही कधीच त्यांना भेटायचा बोलायचा प्रयत्न नाही केला त्यांच्याशी? केला ना, नाही कसा. हे आणि मी गेलो होतो एकदा आई बाबांना भेटायला, त्यांनी आम्हाला घरात नाही घेतलं. आम्ही दारातूनच परत आलो. त्यानंतर ह्यांनी ठरवलं पुन्हा तिथे जायचं नाही. पण मला कसं पटणार आहे सांग ना, कारण काही झालं तरी त्यांच्या अशा वागण्याला मीच जबाबदार होते ना. मीच त्यांच्या विरुद्ध रायाच्या बाबांबरोबर लग्न केलं होतं. त्यांनी सुद्धा माझ्यासाठी खूप स्वप्न बघितली असतील. मी आता इथे खूप सुखात आहे, पण हे त्यांना पटत नाहीये ना. काय करणार, प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असते. आई सॉरी, मी हा विषय काढायलाच नको होता. अंजल, आपल्या आई वडिलांपासून लांब राहणं खूप अवघड असतं ग. म्हणून म्हणते, माझ्या वाट्याला आता जो एकटेपणा आलाय ना, तो तुझ्या नशिबी कधीच येऊ दे नको. घरच्यांची जोडलेली ही जी नाळ आहे ना, ती कधीच तुटू देऊ नकोस. कारण ना, ह्याच गोष्टीचा आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो. मग तू वर्कशॉपवर जाणारच ना आज? हो, मी दुपारी जाणार आहे. माझा मित्र पण दुपारी तिथे येणार आहे. तो आला की मी रायाला फोन लावेल आणि दोघांचं बोलणं करून घेईन. चालेल. मुकुंद पण त्याचे डिटेल्स मला आज ईमेल करेल. मी प्रिंटआउट काढून ठेवतो त्याचे. मी आज संध्याकाळी रायाच्या वर्कशॉपवर जाणार आहे. मी पेपर्स चेक करतो आणि कळवतो तुम्हाला. काहीतरी काय उल्हासराव, तुम्ही कशाला एवढे कष्ट घेताय? आधीच तुमच्या कामाचा व्याप केवढा आहे. अहो असं कसं, मी आता इथं राहतोय म्हटल्यावरती माझ्याकडनं थोडी तरी मदत होऊ दे ना. अहो पण हे बघा, मी तुमचं काहीही ऐकणार नाही. बरं, मग मंग्या तू एक काम कर, वर्कशॉपचे सगळे पेपर्स घरीच घेऊन ये. म्हणजे उल्हासराव ते घरीच चेक करतील सगळे. नाही नको, कारण काय होतं, आपण महत्वाचे पेपर्स घरी घेऊन येतो आणि कामाच्या गडबडीत घेऊन जायचे विसरतो. ते आता आमच्या इन्कम टॅक्सच्या प्रकरणात तीच चूक झाली माझी. ते तसं तुमचं व्हायला नको. उल्हासराव, इन्कम टॅक्स आमच्याकडे लक्ष द्यायला आमचं तेवढं इन्कम तर असायला हवं ना. होईल आपलं तेवढं इन्कम. ते होईल तेव्हा होईल. आधी रायाला सोडवण्या इतपत इन्कम झालं तरी खूप झालं. मस्वजी, अगं तू कुठे निघाली सकाळी सकाळी? अगं मी एकटीच नाही, जावई बापू पण माझ्या बरोबरच येत आहेत. पण चाललात कुठे तुम्ही? आम्ही दोघं त्या घरी राहायला जातोय. आपण सगळे प्रयत्न करून पाहिले. काल आपण तिला डिवचण्याचाही प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. प्रांजलने मला सगळं काही सांगितलंय. आता जे काही करायचं असेल ना, ते मला तिथेच राहून करायला हवं. अहो सासूबाई, पण आपण दोघंही एकत्र जर का तिथं गेलो ना, तर तिला नक्की असं वाटेल की आपण माघार घेतली. तिला तसंच वाटायला हवं, म्हणजे ती बेसावध होईल. आणि ती बेसावध असतानाच आपल्याला पुढची पावलं उचलायला हवी. मी तुमच्या बरोबर येणार आहे याची तिला अजिबात अपेक्षा नसणार. तेव्हा मला पाहिल्यावर तिला आश्चर्यच वाटेल. जा जावई बापू, तुमची बॅग घेऊन ये.
हे काय निघालात तुम्ही? हो बाई निघाले. माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना, म्हणून जाते मी. हे बघा, मी तुम्हाला असं काही म्हणले नाहीये. तुम्हाला हवे तितके दिवस तुम्ही इथे राहू शकता. तसंही माझ्या त्रासाचा या घरात कुणाला काही फरक पडत नाही. ऋता, स्वतःच्या त्रासाचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्याच्या त्रासाचा जरा विचार कर ना. अगं आता सगळ्यांनी एकत्र यायला हवंय. तू एकदा तरी स्वतःच्या वागण्याचा विचार कर ना, म्हणजे तुला कळेल की तू किती चुकीचं वागतेस. बसवाजी, मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. तुम्ही आणि उल्हासराव तिकडे गेल्याने वीणाताई रायाला परत तिकडे पाठवतील असं खरंच वाटतं तुम्हाला? वीणाच्या बाबतीत मी कुठल्याही गोष्टीची खात्री देऊ शकत नाही, पण एक मात्र नक्की, मी तिथे गेले ना तर मला तिच्यावर नजर ठेवता येईल. माझ्या धाकानं का होईना, पण ती शांत होईल. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या बँकेची कामं करून घेता येतील. ते पैसे द्या आणि रायाला घरी घेऊन या. तुम्ही राहा ना पण इथे आणखी काही दिवस. राया येईलच परत. अगं मी इतके दिवस इथे राहते, पण काही झालंय का? आता वीणाचं मन वळवण्यासाठी तिच्या कलानच मला घ्यावं लागेल. तिला आवडतात ना त्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. म्हणजे तू नेमकं काय करणार आहेस वसुजी? अगं मी तिथे न राहता इथे राहते ना, त्याचा तुझ्या मम्माला राग होताच, पण आता जावई बापू पण इथे राहायला आलेत ना, त्यामुळे त्या रागात आणखीन भर पडलीये. आता आधी आम्ही दोघं तिथे जातो आणि तिचा राग शांत करतो. तिचा राग शांत होईल असं वाटतंय का तुला? हो अगं, कधी कधी प्रेमानं समजावून प्रश्न सुटतात. आपण इतके प्रयत्न केलेत ना, आणखीन एक प्रयत्न करून पाहू. चला जावई बापू. मी घेतो. वसुजी थांबा ना, मला खरंच तुम्ही इथून जाऊ नये असं वाटतंय हो. आम्हाला सगळ्यांना खूप चुकल्यासारखं वाटेल. नको ग असा जीव लावूस. का नको लावू? तुम्ही आम्हा सगळ्यांवरती आईच्या मायेने प्रेम केलं. मला ना माझी आई आमच्या घरी राहायला आली असं वाटत होतं, आणि आता तुम्ही चाललात. काही दिवस थांबा ना, आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया ना. मी कायमची थोडीच चालले, मला तरी तिथे कुठे करमणार आहे. सगळं व्यवस्थित झालं की मी हक्काने इथे येणार आहे. काय रे माधवा, येऊ ना? विचारताय काय असं? हे घर तुमचंच आहे. हा, पण फक्त त्यावेळेस कुठलंही टेन्शन असायला नको. तुम्ही काही काळजी करू नका. मी तिकडे गेल्यावर सगळी टेन्शन संपणार आहे. नाही ते सगळं ठीक आहे, पण मी दिलेली औषधं वेळच्या वेळी लक्षात ठेवून घ्यायची. हो वसुजी, मी तिथे नसणार आहे तुझ्या औषधांच्या वेळा सांभाळायला. प्रांजल, तू नको काळजी करूस. मी पांडूला सगळं व्यवस्थित समजावून सांगेन. काळजी घ्या स्वतःची. किती चांगली आहेस ग तू, पण मुलाच्या काळजीने किती खराब झालीस बघ. काही दिवसातच तुझा मुलगा तुझ्याकडे परत येईल. मी जावई बापून बरोबर तिथे जाणार आहे, हे वीणाला कळता कामा नये. तिच्यासाठी तो धक्काच असू द्या. चला. खूप जीव लावला ग तुझ्या आजीने. आता घर कसं अगदी ओकबोक वाटेल. प्रांजलचे पप्पा आणि वसुजी तिथे येते ना, ही वीणाईनं आता कळायलाच हवं. ऋता वहिनी, तू अशी अचानक आत निघून का आलीस? अगं तुझी आजी अचानक तिकडे गेली ना, त्याचं खूप दुःख झालंय का मला. त्या
पचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या आणि तिथे थांबता येणं शक्यच नव्हतं ग. सहनच झालं नाही मला, म्हणून मी आत निघून आले. हो ग, मला कळतंय तुला किती वाईट वाटत असेल. म्हणजे तुला तर जास्तच वाईट वाटत असेल ना, कारण वसू आजी इथेच होती तुझ्या सोबत. आणि तसेही माझी आजी आहेच ग तशी, सगळ्यांना आपलंसं करून घेते. हो ना ग. हो. अगं वाहिनी, तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस. तुझं ना हे दुःख मला बघवतच नाहीये आणि मला नाही वाटत तू एकटी हे सहन करू शकशील. त्यामुळे मी ना एक काम करते, मी इथेच थांबते तुझ्यासोबत. हा. अगं नाही तसं नाही, म्हणजे तू ना बाहेर गेलीस तरी चालेल, मला एकटीला जरा शांत बसायचं. अगं मग बस ना, मी पण इथे शांत बसते, अजिबात तुला डिस्टर्ब करणार नाही, एक शब्दही बोलणार नाही. मग तर झालं. हो बस ना, बस. प्रांजलचा फोन आता परत तेच ऐकावं लागणार. मम्मा, आम्ही की नाही तुझे पैसे परत देऊ, पण प्लीज रायाला पाठव. हॅलो, अगं आता काय म्हणणं आहे तुझं? नाही, माझं काहीच म्हणणं नाही. इथे ऋतावेनी तडफडतीये तुला फोन करायला. बाई बाई बाई, अगं ती कशाला तडफडतीये मला फोन करायला? हा, कारणही तसंच आहे ना. पण झालंय काय? कशासाठी फोन करणार होती ती? दे बघू तिला फोन. कशाला? मी सांगते ना तुला. पप्पा घरी परत यायला निघाले. हे सांगायला ऋता तडफडत होती? हे बघ, मला हे सगळं ऐकून ना काहीही वाटलेलं नाहीये. खरंच? हो खरंच. चल ठेव फोन. मला वाटलंच होतं हे काही जास्त दिवस त्या चिटणविसांच्या घरी राहणार नाहीत म्हणून. पांडू, ए पांडू. जी बाईसाहेब. अरे नुसताच उभा काय, विचार ना मला, साहेबांसाठी काय बनवायचं विचार. बाईसाहेब, साहेबांसाठी काय जेवण बनवू? हा, मी तुला सांगते, सगळे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनव. हा, अरे आज ते खरंच येत आहेत. अरे असं काय बघतोयस, तुला ऐकून आनंद नाही झाला? जा पटकन तयारीला लाग. पायाला डिंक लावलाय का? जा म्हणते ना. येऊ दे आता यांना, मग बघतेच. गाठ माझ्याशी म्हणावं, आणि तीही जन्माची. ऋतावेनी, मी तुझ्या पुढे हात जोडते. प्लीज प्लीज, किमान राया इथे येईपर्यंत तरी मम्माला इथल्या बातम्या देऊ नकोस. अगं पण मी तुझ्या मम्माला फोन करणारच नव्हते. ठीक आहे, मी मान्य करते की तू आत्ता मम्माला फोन करणार नव्हतीस, पण या पुढे करू नकोस एवढंच म्हणते मी. रायाला घरी लवकरात लवकर परत आणण्यासाठी घरातले सगळे झटतायत. ऋतावेनी, तू प्रयत्न केले नाहीस तरी चालेल, पण प्लीज मम्माला काही सांगू नकोस. हवं तर मी तुझ्या पाया पडते, रायाला इथे लवकरात लवकर येऊ दे. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. ठीक आहे. अगं पण मी तुला इतकं समजून सांगतेय, तुला समजत नाहीये का? मी तुझ्या मम्माला काही फोन करून सांगणार नाहीये. थँक्यू. म्हणे रायाशिवाय जगू शकत नाही, मग मी मुकुंदाशिवाय जगू शकते का? कोणाचे तरी पैसे फेडण्यासाठी त्याला देशोधडीला लावलं, मला एकटा केलं आणि म्हणे मी बोलायचं नाही.
घर की नाही एकदम चकाचक करून टाक. म्हणजे साहेब आले की त्यांना असं वाटलं पाहिजे आपण हे घर सोडून गेलो ही आयुष्यातली मोठी चूक केली. कळलं का? अगो बाई आले वाटतं तुझे साहेब. काय रे साहेब आले तर तुला आनंद नाही झाला? हो झालंय ना. अरे मग कुठे आहे तो? हा चेहऱ्यावर तर काहीच नाहीये. जा पटकन दार उघड जा. बरं झालं छान माझ्या तावडीत सापडली. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं विचारणारे मी त्यांना. अरे प्रांजल बरोबर मला निरोप पाठवला होता. मी तिकडे मजेत आहे, इकडे अजिबात येणार नाही. तबला वाजवत आहे चिटणवीसांकडे. माझ्याशिवाय करमत नाही हेच खरं. काय रे साहेबच आलेत ना? होय. अगं बाई आलात का? या 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 या. मी की नाही अगदी ठरवूनच टाकलंय की आल्या आल्या तुम्हाला विचारायचे नाही. ते म्हणतात ना सुबह का भूला जब शाम को वापस आता है तो क्या पूछते हैं उसे? हाँ उशिरा क्यों आए? काय ग वीणा अशी काय बघतेस भूत बघितल्यासारखी? मीच आहे. तू सारखी म्हणत होतीस ना इथे राहायला ये इथे राहायला ये म्हणून मी आज स्वतःहून इथे आले. तुला आनंद झालेला नाही वाटत? झाला ना झाला. तू आता इथे इथे कशी काय? तू जे वागतेस ना ते चुकीचं वागते असं वाटत नाही का ग तुला? नाही वाटत. म्हणूनच मी आले तुझे कान उपटायला आणि तुला समज द्यायला. थँक्यू. नाही बाकी तुम्हाला सगळं काका बोललेच असतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची ऑर्डर आम्ही वेळेत पूर्ण करून देऊ. हो मलाही तुम्हाला भेटायला आवडलंच असतं पण पर्सनल प्रॉब्लेममुळे मी तुम्हाला नाही भेटू शकत. नाही पण काही हरकत नाहीये. आपण लवकरात लवकर भेटूया. अँड थँक्स वन्स अगेन. या थँक्यू. चला एक काम तरी झालं. सासूबाई तुम्ही मला इथे कितीही दिवस अडकवून ठेवलं तरी मी माझी कामं करू शकतो. वसुआजी तुम्ही कधी आलात? या ना. आत्ताच आले आणि आल्या आल्या माझ्या लाडक्या नात जावयाला भेटायला आले. बसा बसा. वसुआजी तुम्ही कोणाबरोबर तरी निरोप पाठवायचा ना. मी आलो असतो. तुम्ही थकले असाल ना आता. गप रे. तुम्ही सगळे मिळून ना मला म्हातारी करून टाकता. माझं काही अजून तसं वय झालेलं नाहीये. अहो तसं नाही हो. तुम्ही आजारी होतात ना म्हणून म्हटलं. अरे तो भूतकाळ झाला. आता मी एकदम मस्त आहे. एकदम काय बरं म्हणतात त्याला टुणटुणीत आहे मी. पण तुम्हाला इथे बघून खूप बरं वाटलं मला. पण मला तुला इथे बघून अजिबात बरं वाटलेलं नाहीये. मला पण इथे बरं वाटत नाही. पण इथून बाहेर पडणं माझ्या हातात नाही तुमच्या मुलीच्या हातात आहे. ते मला माहितीये. म्हणून तर आता मी इथे आले ना. जावई बापू आलेत बरोबर. म्हणजे पप्पा पण परत आले तिथे? हो. सासूबाईंची आज्ञा त्यांना मानावीच लागली. तुझ्यासारखे नाही आहेत ते सासूबाईचं न ऐकणारे. सासूबाईंची एक गोष्ट सोडली ना तर मी बाकी सगळ्या गोष्टी ऐकायला तयार आहे. त्याच गोष्टीचा बंदोबस्त करायला तर मी इथे आले. इथून तुला लवकरात लवकर बाहेर काढायची काहीतरी युक्ती शोधूया. काही काळजी करू नकोस. वसुआजी तिथे सगळे कसे आहेत? तुझी खूप आतुरतेने वाट बघतात रे सगळे. खूप प्रेम करतात ते तुझ्यावर.
हे बघ, तू काही काळजी करू नकोस. तू लवकरात लवकर तिथे जाणार आहेस. भाऊजी घ्या. झालं काम? वर्कशॉपवर गेला होतात ना? हो गेलो होतो. रायाची सगळी कामं झाली, ऑर्डर सुद्धा कन्फर्म झाली, मी मीटिंग केली. हा म्हणजे आता काही थोड्या फॉर्मॅलिटीज राहिल्यात, त्या झाल्या की ऑर्डर कन्फर्म. बरं झालं बाई. काकाच्या वा, आल्या आल्या असं आदरात इथे होणार असेल तर क्या बात आहे, नाही का बहिणी? काका, खरं तर आज मी वर्कशॉपवर येणार होते, पण नाही जमलं मला यायला. ठीक आहे, उद्या ये. पण ते बिझनेसचे पेपर्स अगं ते आणलेत ना. अच्छा, त्याच्यासाठी एवढा आधारात इथे चाललाय होय. नाही हो काका. काय हो भाऊजी तुम्ही पण? वहिनी जरा गंमत केली हो. नाहीतरी गेले काही दिवस टेन्शनमुळे आपल्या घरातली माणसं हसायलाच विसरली, म्हणून थोडीशी आपली गंमत. काय प्रांजल? हा पहा, हसताना किती सुंदर दिसते आपली सून, है ना? हो ना प्रांजल, अशीच हसत राहा बाळा. घरातली स्त्री हसत खेळत असली ना की त्या घरावर लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते. अगदी बरोबर बोललात बहिणी. आणि प्रांजल, मी सगळे पेपर्स आणलेत आणि तुमच्या रूम मध्ये ठेवले. माझं उल्हासरावांशी पण बोलणं झालंय, उद्या मी त्यांना ऑफिसमध्ये भेटायला जाणार. ओके?